थोडा महाग झाला हो तर महाराज तुम्हाला सांगतो मीडियावाले लगेच हो 36व्या मजल्यावर मुंबईला जाते तर आणि 36व्या मजल्यावर ज्या बाईच्या नवऱ्याला 1.5 लाख रुपये पगार आहे त्याला विचारते तुम्हाला आता कसं वाटतंय कांदा हो 18 रुपये किलो झालाय तुम्हाला कसं वाटतं मग ती म्हणते की गरिबानं काय खावा हो आता तू गरीब आहेस होय बाई हो 18व्या आपलं 36व्या मजल्यावर राहणारी तू गरीब आहेस का 1.5 लाख रुपये पगार आहे तुला हो पण लोकांना फुकट खाण्याची इच्छा असते म्हणून शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं पाहिलं तर कांदा हो शेतकऱ्याचं कल्याण करीत नाही खाणाराचं कल्याण करतो आणि शासन त्याच्या पाठीमागं उभं राहतं हो असं दुर्दैव आहे म्हणून चिंतनीय बाब सांगतो असा समाजानं टाकून दिलेला कांदा अरे जाता जाता सांगतो कांदा तुम्ही खाल्ल्यानंतर तर तुमच्या हो तोंडाची दुर्गंधी येईल यात नवल नाही पण कांदा जर गायीनं खाल्ला आणि त्या गायीचं जर समजा कांदा आणि कांद्याची पात जर खाल्ली तर गायीच्या दुधाचा वास येतो महाराज आणि चहा सुद्धा नासला जातो इतका कांदा टाकाऊ असलेला पण त्या कांद्याला सावता महाराजांनी मोठं बनवलं आणि विचार केला देव बनवला जर कांद्याला सावता महाराज देव बनवतात तर आपण माणसं आहोत आपल्याला सावता महाराज का देव बनवणार नाहीत हे विशेषत्व आहे आणि पुन्हा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो कांदा सावता महाराजाला शरण गेला आणि कांदा सावता महाराजांच्याकडे जाऊन जर देव बनला तर आपण सावता महाराजांकडे जावं म्हणजे मग सावता महाराज आपल्याला परिपूर्ण करतील म्हणून सावता महाराजानं महाराष्ट्राला सगळ्यात मोठी जर देणगी दिलेली कोणती असेल तर महाराज ही सर्वसामान्याला यारे लहान थोर याची भलती नारी हो खरा विचार यारे लहान थोर भलती नारी सगळ्यांनी लहानांनी या थोरांनी या स्त्रियांनी या पुरुषांनी या हो रोगिष्टांनी या कुणी बी या हो कशाही परिस्थितीत या पण संताकडे या संत तुम्हाला आपलंस केल्याशिवाय राहणार नाहीत महाराज मला बोलण्यासारखं खूप आहे आणि ती सावता महाराजाची आज महाराष्ट्राला वचन आहे महाराष्ट्राला भाक आहे काय आहे जीवनामध्ये काळ नावाच्या हो एका शक्तीचं सगळ्यांना भय आहे सगळ्यात भय जर मोठं कशाचं असेल तर काळाचं भय महाराज काळाचं हो आणि ते काळाचं भय नष्ट करण्याकरता सावता महाराजांनी एकच मंत्र दिला आणि ते म्हणजे नामस्मरण दिलं हो ते नामस्मरण कुणी बी करा कुठं बी करा कशाही परिस्थितीत करा कशाही अवस्थेत करा नामस्मरणानं तुम्हाला सगळ्या शक्ती प्राप्त होतील आणि नामस्मरण करण्याकरता कशाचीच गरज लागत नाही आंघोळ केली तरी चालते नाही केली तरी चालते तोंड धुतलं तरी चालतं नाही धुतलं तरी चालतं नामस्मरण घ्यायला काही कुठल्या प्रकारे काळ नाही वेळ नाही हो पवित्र अपवित्रेचं काही गरज नाही फक्त नामस्मरण घेतलं श्रद्धेनं नामस्मरण जर घेतलं तर त्याला भगवान परमात्मा आपलंस करतो म्हणून ही महाराष्ट्राला सावता महाराजांना दिलेली देणगी आहे आणि सावता महाराज काहीच करीत नव्हते नुसतं नामस्मरण करीत होते त्याचा परिणाम भगवान परमात्मा त्यांच्या मळ्यामध्ये आले महाराज देव आपण होऊन त्यांच्या मळ्यामध्ये आले ही सावता महाराजांच्या जीवनातली दक्षता घेण्यासारखी गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणून सावता महाराजांचं जीवन हे मार्गदर्शनपर जीवन आहे म्हणून त्यांनी सांगितलं जगाच्या पाठीवर सगळ्यात शक्ती जर कोणाची असेल